समाचार अब तक, सत्य का साहस। साहित्य रत्न अन्नाभाऊ साठे के स्मृति दिवस पर उन्हें अभिवादन करते हुए पूर्व विधायक प्रकाश कजभिये ने कहा कि सरकार उनके परिवार को आर्थिक मदद प्रदान करे, साथ ही उनके द्वारा किए गए उत्कृष्ट कार्यों के लिए उन्हें भारत रत्न सम्मान दिया जाना चाहिए। मागास वर्गीय समाज के वे आदर्श नेता हैं, इसीलिए उन्हें न केवल भारत बल्कि विदेश में भी सम्मान से नवाजा जाता है। आज की पीढ़ी तक उनके विचार और साहित्य को पहुंचाने की आवश्यकता है, जिससे सभी प्रेरणा ले सकें। प्रकाश जी, आज अण्णाभाऊ साठे स्मृति दिवस है, पुण्यतिथि आज उनकी, उन पर क्या प्रतिक्रिया डालेंगे, क्या उनके बारे में कहना चाहेंगे? आज दो शब्द। खऱ्या अर्थाने अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीला त्या ठिकाणी अभिवादन करत असताना मला फार त्यांच्याविषयी आदर तर आहेच आहे, पण अभिमान पण आहे। म्हणजे जास्त शिक्षित नसताना सुद्धा त्या ठिकाणी 35 कादंबऱ्या, 13 लोकनाट्य, 3 नाटकं, त्या ठिकाणी 13 कथा संग्रह, 1 शायरी पुस्तक, 15 पोवाडे यासारखे म्हणजे असंख्य असं लिखाण त्यांनी केलं। म्हणजे त्यांचं खरोखरच कौतुकच आहे। त्या महामानवाची आज 1869ला त्या ठिकाणी ते मृत्यू पावले, त्यांना अभिवादन करतोय। आणि खऱ्या अर्थाने एक दलित म्हणजे श्रमिकांचा एक आवाज, बुलंद आवाज त्या ठिकाणी एक जगामध्ये निर्माण झाला। त्या थोर माऊलीला सुद्धा वंदन करावं असं वाटते की अशा महापुत्राला त्या ठिकाणी जन्म दिला। आज त्यांची पुण्यतिथी, या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन, त्यांच्या या सगळ्या कार्याला सॅल्यूट करतो। आणि एक मागासवर्गीय समाजातून आले म्हणून त्या मागासवर्गीय समाजाला एक आदर्श नेता आपल्यामधून ज्या दिवशी गेला त्या दिवशीची एक आठवण म्हणून, स्मृती दिवस म्हणून त्यांना विनम्र अभिवादन केलं पाहिजे। सरकारने सुद्धा त्या ठिकाणी या दिवशी तरी निदान सुट्टी द्यायला पाहिजे, अशी माझी इच्छा आहे। आणि राज्य सरकार हे निश्चितच करेल। आणि अण्णाभाऊ साठेंचं जे साहित्य आहे ते साहित्य घराघरापर्यंत पोहोचण्याची गरज आहे, ते काम राज्य सरकार करेल अशी विनंती मी या निमित्ताने, त्यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने त्यांना करतो। आणि पुनश्च त्यांच्या कार्याला मी सॅल्यूट करतो। प्रकाश जी, एक बात पूछना है, रूस में अण्णाभाऊ साठे जी इनका पोर्ट्रेट लगाया गया है, इसके ऊपर क्या कहेंगे? निश्चितच त्यांच्या कार्याची दखल देशाने तर घेतली, पण जगाने सुद्धा घेतली। त्या ठिकाणी त्यांचे पुतळे लंडनला या त्या म्हणजे रस्त्यावरती लागले, तर खऱ्या अर्थाने काय महामानव असेल हो, ज्यांनी खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला त्या ठिकाणी आत्मसात केलं। मज सांगून गेले भीमराव, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी जे मला सांगून गेलं त्याच्यानुसार मला वागायला पाहिजे, माझ्या समाजाला वागायला पाहिजे, अशी सुद्धा शिकवण त्यांनी दिली। म्हणूनच एक पुतळे काय पूर्ण जगात पुतळे त्यांचे लागले, त्याचा आम्हाला त्यांच्या या कार्याला म्हणजे एक सॅल्यूट म्हणजे दिला पाहिजे। आणि मी सांगितल्याप्रमाणे जर समजा त्यांना परदेशात सुद्धा त्यांच्या या विचाराची ठेवण, विचाराची मागणी जर असेल तर त्यांना भारतरत्न वगैरे न द्यायला काही हरकत नाही, असे अण्णाभाऊ साठे होऊन गेले। दुसरे अण्णाभाऊ साठे होणे नाही। आजही त्यांच्या घराचं जे त्या वाटेगावला त्यांचं घर आहे, आम्ही जाऊन आलो, त्यांचं ते घर गळत होतं, ते बघितलं आम्ही। तर ते घराची सुद्धा दुरवस्था आहे, सरकारचं त्या ठिकाणी दुर्लक्ष आहे। मुंबईला चेंबूर येथे त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी शरदचंद्र पवार साहेबांच्या माध्यमातून ते घरांचे पैसे म्हणजे घर विकत घेतलं, जे घर ज्या घरी अण्णाभाऊ साठे मुंबईला राहत होते लोकशाही, तर ते घर सुद्धा त्याचा सुद्धा त्या स्मारकाचा विचार सरकारने केलेला नाही। आणि त्यांच्या मुलाबाळांना, त्यांचं जे कुटुंब असेल त्यांना सुद्धा त्या ठिकाणी पेन्शन वगैरे, तर त्यांना आर्थिक मदत त्या कुटुंबाला झाली पाहिजे, अशी सुद्धा मागणी या निमित्ताने, त्यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने